21 वर्षांची होणार होते, पण माझे लग्न ठरत नव्हते. जेव्हा पण मला पाहुणे पाहायला यायचे, माझे वजन पाहून मला रिजेक्ट करत होते. एक दिवस माझ्या घराच्या बाहेर एक साधू बाबा आले. त्यांनी मला एक साडी दिली आणि मला म्हणाले, जर तू या साडीला अंगावर घेऊन 3 रात्र एकांतात आणि अंधाऱ्या खोलीत झोपली तर एक मोठा चमत्कार होईल. तुझे लवकरात लवकर लग्न होईल. मी त्यांच्याकडून आनंदातच ती लाल साडी घेतली. पण मी जेव्हा जेव्हा त्या लाल साडीला अंगावर घेऊन झोपायचे तेव्हा मला खूप विचित्र वाटायचे. 3ऱ्या दिवशी त्या साडीला अंगावर घेऊन झोपल्यानंतर मला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा माझा जीवच जाणार होता. कारण माझ्या तर अंगाला. माझे नाव कामिनी आहे. आज मला परत एकदा पाहुणे पाहायला येणार होते. मी पाहुण्यांसमोर जाण्यासाठी माझ्या बेडरूममध्ये तयार होत होते. तेव्हाच मला जाणवले की मला कोणीतरी गुपचूप पाहत आहे. मी पटकन इकडे तिकडे पाहिले, पण मला कोणीच नाही दिसले. मला वाटलं मला भास झाला असेल, म्हणून मी परत मेकअप करण्यात बिझी झाले. पण मला वारंवार असे का वाटत होते की कोणीतरी माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे. मी पटकन माझ्या बेडच्या खिडकीसमोर उभी राहिले. तेव्हा मला 2 माणसांच्या सावल्या तिथून पळताना दिसल्या, पण तिथे कोण होतं ते मला दिसलेच नाही. मी तेव्हा खूप घाबरले होते. माझे शरीर तर भीतीने थरथर कापत होते. मला असे लपून कोण आणि का पाहत होते, मी हाच विचार करत होते. तेवढ्यात आमची कामवाली रूपा मावशी मला बोलवायला आली. मी रूपाला विचारणार होते की माझ्या खिडकीसमोर तुम्ही कोणाला उभे पाहिले होते का. परत मी विचार केला की ही गोष्ट मी नंतर त्यांना विचारेल. आता मला बाहेर हॉलमध्ये जाणे गरजेचे होते, कारण पाहुणे येऊन बसले होते. मी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये जाणारच होते की सोफ्यावर बसलेली एक समजूतदार बाई बोलली की तुम्ही चहा पाण्याचे नंतर पहा बरं, अगोदर आम्हाला मुलीची ओळख करून द्या. खरं तर आज परत मला पाहुणे पाहायला आले होते. तेव्हा आम्ही मायली की सकाळपासून किचनमध्ये कामाला लागलो होतो. रूपा आणि तिच्या मुलाने पूर्ण घराची साफसफाई छान केली होती. चहा, पोहे, दुसरा काही नाश्ता आम्ही दोघी मायलिकींनी मिळून बनवून ठेवला होता. आता मी जेव्हा चहा घेऊन हॉलमध्ये आले होते तर त्या बाईच्या अशा बोलण्याने मला फार टेन्शन आले होते. माझ्या आईने मला घाबरतच पाहिलं आणि म्हणाली, ती बघा कामिनी आली. ही कामिनी आहे, माझी मुलगी. त्या बाईने डोळे खूप विस्फारले होते. ती बाई म्हणाली, तुम्ही तर फोनवर म्हणाल्या होत्या की मुलगी 21 वर्षांची आहे, पण ही कोणत्याच बाजूने कमी वयाची दिसत नाही. त्या बाईचे असे बोलणे ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मी चहाचा ट्रे खाली ठेवून तिथेच सोफ्यावर बसले. माझी आई त्या लोकांना म्हणाली, अहो ती 21 वर्षांचीच आहे, पण थोडी तब्येत आहे. ती बाई लगेच म्हणाली, अहो ताई, आजकाल मार्केटमध्ये खूपच मशिनरी आल्या आहेत, घरी घेऊन या. तुमच्या मुलीला थोडा व्यायाम करायला सांगा, डाएट करायला सांगा. हे अशा जाड मुलीला कोणीच आपल्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही. मला त्या बाईचे उत्तर समजले होते, म्हणून मी डायरेक्ट तिथून उठून सगळं सोडून बाहेर गार्डनमध्ये येऊन बसले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. मला खूप दुःख होत होते, कारण माझे रिजेक्शन माझ्यासाठी एक खूप मोठे दुःख झाले होते. एकदाच नाही तर असे कित्येक वेळा घडले होते. रिजेक्शनचे दुःख व्यक्तीला आतून संपून टाकते. कसे वाटत असेल जर कोणतीही व्यक्ती तुम्हाला नापसंत करत असेल. तुम्हाला तुमच्या मनाला न समजता फक्त तुमचं शरीर बघून ती तुम्हाला लाथाडून जात असेल. पहिले आम्हाला वाटत होते की आपल्याला नकार देण्यावाल्यांचे डोके खराब असेल, पण जेव्हा हा अपमान सतत वाढत जातो तेव्हा आपले मन आणि बुद्धी मध्ये अंतर वाढत जाते. हळूहळू आपले मन प्रत्येक वस्तूपासून वेगळे होत जाते. आपल्याला आपल्या अस्तित्वाचीच चीड यायला लागते. आरसासुद्धा आपल्याला नकोसा वाटतो. मी शरीराने जाड असल्यामुळे पाहिला आलेलं प्रत्येक स्थळ मला रिजेक्ट करून जात असे. मी गार्डनमध्ये रडत असताना परत मला असा भास झाला की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे. मी पटकन उभी राहिले. माझ्या आजूबाजूला मी नजर फिरवली तेव्हा मला ते गार्डनमध्ये लावलेल्या झाडांचा सरसराट ऐकायला आला. तो जो कोणी होता तो तिथेच होता. तेव्हाच मी रूपा मावशींना नोकरांच्या क्वार्टरमधून बाहेर येताना बघितलं. मी रूपा मावशींना बोलवले आणि म्हणाले, त्या झाडांच्या मागे कोण आहे का पहा बरं. रूपा मावशींनी सगळीकडे पाहिले होते, पण तिला कोणीच तिथे दिसले नाही.
असे पहिल्यांदाच घडले नव्हते. अलीकडे मला सारखे जाणवत होते की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे, पण मी प्रत्येक वेळेस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते. पण हा प्रकार आता खूप वाढायला लागला होता, म्हणूनच मी आता खूप टेन्शनमध्ये राहायला लागले होते आणि याच कारणाने मी हळूहळू मानसिक रोगी व्हायला लागले. एका बाजूला ही सावली आणि दुसऱ्या बाजूला जाडेपणाचे दुःख. मी सुरुवातीपासून एवढी जाडी नव्हते, उलट मी खूप बारीक मुलगी होते, जसे 10वीपर्यंतच्या मुली असतात. पण माझ्या घरच्यांना तेव्हा माझी तब्येत करायची होती. मी खूप बारीक होते म्हणून माझी आई कायम टेन्शनमध्ये राहायची. जसे जसे माझे वय वाढत होते तसे तसे माझे शरीरसुद्धा वाढायला लागले होते. सुंदर तर मी पहिल्यापासूनच दिसत होते. आता माझे गालसुद्धा भरले होते. मी खूपच सुंदर दिसायला लागले होते. आमच्या नातेवाईकात, आमच्या गल्लीत माझ्या सुंदरपणाची खूप चर्चा होत असे. प्रत्येक मुलगी माझ्यासारखी सुंदर होण्याची प्रार्थना देवाकडे करत होती. माझी आई तर माझी दृष्ट काढताना थकत नव्हती. पण तरीही काय माहिती कोणाची वाईट नजर मला लागली. मी हळूहळू आजारी पडायला लागले. माझे शरीर, हातपाय प्रत्येक क्षणाला दुखत असे. एक दिवस कॉलेजला मी चक्कर येऊन पडले. मला हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्टर म्हणाले होते की माझ्या शरीरात ताकदची कमी आहे, खूप अशक्तपणा आहे, म्हणून मला त्यांनी ताकद देण्यासाठी इंजेक्शन घ्यायला लावले. काय माहिती कसली ताकद देण्याचे इंजेक्शन पूर्ण आठवडाभर मला देत होते. त्यामुळे माझे पूर्ण शरीर फुगले होते. डॉक्टर म्हणाले होते की हे सर्व या इंजेक्शनमुळे झाले आहे. काही दिवसांतच शरीराची सूज कमी होईल. पण शरीराची सूज कमी होण्याऐवजी पुढे खूपच वाढली. अशा प्रकारे इंजेक्शनच्या चुकीच्या रिएक्शनमुळे माझे शरीर फुगले होते. माझा चेहरा खूप मोठा झाला होता. माझे वजन एवढे वाढले होते की मी एक कमी वयाची मुलगी दिसण्याऐवजी एका बाईसारखी दिसत होते. आता माझ्या घरच्यांना माझी काळजी लागून राहिली होती. मला पण जाडेपणावर तिरस्कार होता. मी माझे सगळे दिवस रडत काढत होते. माझी आई मला धीर देत होती, पण मी आता उदास राहू लागले होते. मी जेव्हा कॉलेजला जात होते तर काही मुली माझी चेष्टा करायच्या आणि मला जाडी आंटी म्हणून त्रास द्यायच्या. मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझे वडील खूप नाराज झाले होते माझ्या या निर्णयावर. त्यांनी मला चुकीचा निर्णय घेण्यासाठी नकार दिला होता. म्हणून कसे तरी मी माझे कॉलेज पूर्ण केले आणि नंतर घरी बसून चांगल्या स्थळाची वाट पाहू लागले. पण इथे पण माझा जाडेपणा माझ्या रस्त्यात डोंगरसारखा उभा होता. जे कोणते स्थळ येत होते ते माझ्या जाडेपणामुळे मला नापसंत करत होते आणि माझ्या 2 छोट्या बहिणींपैकी एकीला पसंत करून जायचे. तुमची छोटी मुलगीच आम्हाला द्या असं म्हणायचे. पण माझ्या वडिलांचा सुद्धा एक हट्ट होता की सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मोठ्या मुलीचे लग्न व्हायला हवे. इकडे तर आमच्या चुलत्या काकांमध्ये माझ्यापेक्षा छोट्या मुलींची लग्न झाली होती आणि मी अजून माझ्या आईवडिलांच्या खांद्यावर खूप मोठे ओझे बनवून बसले होते. पण मी तरी काय करू शकत होते? माझ्या हातात रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. लग्नाचा विचार करता करताच संध्याकाळ झाली होती. सगळे पक्षी आपल्या घरट्यात गेले होते. मी गार्डनमध्ये फेऱ्या मारत होते तेव्हा आमच्या गेटवर आवाज आला, कोणी आहे का? जो देवाच्या नावाने मला मदत करेल त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मला त्या साधू बाबांचा आवाज आला. त्यांचे ते बोलणे ऐकून मी पटकनच गेटच्या दिशेने गेले. समोरच एक साधू बाबा बसले होते, ज्यांनी डोक्यापासून ते पायापर्यंत शाल ओढून घेतली होती. मी म्हणाले, बाबा तुम्हाला काय पाहिजे? साधू बाबा आपल्या भरदार आवाजात मला म्हणाले, जे मला पाहिजे ते माणूस कधीच देऊ शकत नाही पोरी, पण जे तुला पाहिजे ते मी तुझ्या कपाळावर लिहिलेलं वाचू शकतो. मला त्यांचे असे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना आव्हान देतच म्हणाले, मग सांगा बरं मला काय पाहिजे ते. त्या साधूबाबाने त्यांच्याकडे असणारी लाल कलरची साडी उचलली आणि मला देताना म्हणाले, जर तू या साडीला अंगावर घेऊन 3 रात्र एका खोलीत एकांतात आणि अंधारात झोपली तर एक चमत्कार होईल. तुझे लवकरच लग्न होईल. मी त्यांच्या तोंडून माझ्या लग्नाची गोष्ट ऐकली तर मी चकित झाले. याच्यात काहीच शंका नव्हती की ते साधू बाबा साधे व्यक्ती नव्हते, कुणी महान पुरुष असेल, कारण त्यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं होतं. मी पटकन थरथरत्या हाताने ती साडीला पकडले. तेव्हाच माझ्या आईनं दरवाजा उघडला आणि गेटवर आली. ती मला तिथे पाहून चकित झाली आणि म्हणाली, तू इथे उभी राहून काय करत आहेस कमू? मी आईला म्हणाले, आई साधूबाबांनी मला बघ
ही साडी दिली आहे. माझी आई येताच मला साधूबाबांनी जाण्याचा इशारा केला. ते मला म्हणाले, पोरी, ती साडी घेऊन जा आणि तुझ्या खोलीत ठेवून दे. जाताना आता मागे वळून पाहू नकोस. मी दोन्ही हातांनी त्या साडीला पकडले आणि मी माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने माझी आई माझ्या खोलीत आली. ती खूप खुश दिसत होती. ती मला म्हणाली, कामिनी बेटा, मगाशी साधूबाबा मला म्हणाले की आजपासून 3 दिवसानंतर जे स्थळ तुझ्यासाठी येईल त्या स्थळाचा स्वीकार केल्यावर तुमच्या घराची भरभराट होईल. पण जर या स्थळाला तुम्ही नकार दिला तर सगळे कमावलेले नष्ट होईल. तुमची भरभराटी थांबेल. आपण रस्त्यावर येऊ. हे ऐकून मला खूप टेन्शन येऊ लागले होते. पण आईने मला धीर दिला आणि म्हणाली, बाळा, रात्री झोपताना या साडीला अंगावर घेऊन झोप. आई गेल्यानंतर मी त्या साडीला खोलून पाहिले तर ती एक लाल रंगाची साडी होती. त्यावर खूप नक्षीकाम आणि डिझाईन होती. मी विचार करू लागले, असे काय आहे या साडीत की ज्यामुळे माझे लग्न जमेल? काय होतं बघूच आता. जेव्हा रात्र झाली मी माझ्या खोलीच्या सर्व लाईट बंद केल्या. माझ्या खोलीत आता एवढा अंधार झाला की हाताला हातसुद्धा लागत नव्हता. काहीच दिसत नव्हते. मला भीती खूप वाटत होती. पण लग्नाचा विचार केल्यावर मी ती साडी अंगावर घेण्याची हिंमत केली होती. मी जशी की ती साडी अंगावर घेतली, मला ती विचित्र प्रकारे टोचल्यासारखी जाणवत होती. कारण तिच्यावर डिझाईन खूप होती. माझ्या मनाला वाटत होतं की ती साडी ओढून फेकून देऊ. पण मी हे अजिबात केलं नाही, कारण मला लग्न करायचे होते. तशीच ती साडी अंगावर घेऊन झोपायचा प्रयत्न करत होते. जशी काय सगळी रात्र मी काट्यांवर झोपून काढली. सकाळी मला आईनं विचारलं, तू साडी अंगावर घेऊन झोपली होतीस का नाही? मी हो मध्ये माझी मान हलवली. मी खूप थकले होते, कारण रात्रभर मला व्यवस्थित झोप आली नव्हती. माझी छोटी बहीण म्हणाली, दीदी, तू जाऊन आराम कर. मी आईला आज कामात मदत करते. मी तिला धन्यवाद म्हणून माझ्या खोलीत येऊन निवांत झोपले. साधूबाबांचे बोलणे राहून राहून माझ्या कानात वाजत होते. मी माझ्या लग्नाबद्दल विचार करूनच मनातल्या मनात खूप खुश होत होते. मला या गोष्टींचा सर्वात जास्त आनंद होत होता की आता इथून पुढे मला लोकांचे टोचके टोमणे तरी ऐकायला नाही भेटणार. दुसऱ्या रात्रीसुद्धा मी खोलीत खूप अंधार केला होता आणि त्यात ती साडी अंगावर घेतली होती. ती साडी खूप विचित्र होती, खूप टोचत होती. मी हिम्मत करून दुसऱ्या रात्रीसुद्धा त्या साडीला घेऊन झोपले होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. माझ्या आईने माझ्या कपाळाची पापी घेतली आणि मला तिच्या कुशीत घेतले. आई मला म्हणाली, आता तू या घरात काही दिवसांसाठीच पाहुणी आहे. तू घरातल्या कोणत्याच कामाला आता हात लावू नकोस. मी हे ऐकून स्मित हास्य करत होते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता. माझ्या बहिणी माझी चेष्टा करत होत्या आणि सोबतच मला चिडवत असायच्या, तेही माझ्या लग्नावरून. आईने वडिलांनासुद्धा त्या साधूबाबांबद्दल सांगितलं होतं. दुसरा दिवस तर असाच गेला आणि तिसऱ्या रात्री मी परत खोलीत अंधार करून साडीला अंगावर घेतली होती. पण आज ती साडी जास्त टोचत नव्हती. कदाचित मला त्या साडीची सवय झाली असावी. येणाऱ्या पुढच्या दिवसांबद्दल विचार करून करून मला खूप आनंद होत होता. लग्नाचा विचार करूनच माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडत होते. पण मला काय माहिती होतं की माझ्यासारख्या कमनशिबी लोकांच्या आयुष्यात आनंद हा कधीच नसतो. जर मला या गोष्टीचा थोडा तरी अंदाज असता तर मी स्वतःला कुठेतरी लपवले असते, नाहीतर स्वतःचा जीव देऊन टाकला असता. पण असो, मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घातले, केसांची छान वेणी घातली, हलकासा मेकअप केला. मला माहिती होतं की आज कोणत्याही क्षणी मला पाहायला स्थळ येऊ शकते, म्हणून मी तयारच होऊन बसले होते. जेव्हा मी तयार होऊन बाहेर आले तेव्हा वडिलांनी मला मिठी मारली आणि मला खूप प्रेम दिलं होतं. माझ्या बहिणीसुद्धा आज खूप खुश होत्या. माझ्या बहिणी आपापसात बोलत होत्या की कामिनी दीदीने तिच्या लग्नात कोणत्या रंगाचा घागरा घातला पाहिजे, कोणत्या पार्लरमध्ये तिनं मेकअप केला पाहिजे. नंतर आम्ही सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसलो होतो. पण माझे कान त्या गेटच्या दिशेने होते जिथून माझे स्थळ येणार होते. पण तेव्हाच एक विचित्र गोष्ट घडली जिने माझं पूर्ण आयुष्य बदललं. आमच्या सर्वांसमोर नाश्ता ठेवून आमची मोलकरीण रूपा खाली जमिनीवर रडत बसली. वडिलांनी तिला विचारलं, काय झालं आहे रूपा, का रडत आहेस? खूप काळजीत दिसत आहेस. तुझी तब्येत तर बरी आहे ना?
तुला काही दिवसांसाठी सुट्टी हवी आहे का? बाबा सांत्वन करत तिला विचारू लागले. तेव्हा रूपा रडता रडता सांगू लागली की मालिक सुट्टी नकोय. छोटे तोंड, पण मोठी गोष्ट आहे जी मी आज तुमच्यासोबत बोलत आहे. पण मी काय करू शकते? निर्णय तुमचाच असेल. काल रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी एका शिवमंदिरात होते. एक साधू बाबा माझ्याजवळ आले आणि म्हणाले, उद्या सकाळी तुझा मुलगा कल्पेशचे स्थळ कामिनीसाठी घेऊन जा, आणि जर त्यांनी नकार दिला तर कामिनीजवळून फक्त ती साडी माघारी आण, आणि त्यांना बोल की आता तुमच्या जीवनात अंधाराच अंधार येणार आहे. मला नाही माहिती की कोणती साडी आणि कसला अंधार. मला फक्त एवढेच माहिती आहे की मी तुमच्यासमोर पदर पसरवून बसले आहे. मला परत मोकळे नका पाठवू. रूपा मावशींचे हे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो होतो. वडील आश्चर्याने माझ्याकडे पाहायचे तर कधी त्या रूपाकडे. तेव्हाच आईने स्वतःला सांभाळले आणि म्हणाली, रूपा, आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुझ्या कल्पेशसोबत करायला तयार आहोत. मी खूप चकित होऊन आईकडे पाहिले. वडीलसुद्धा त्यावेळेस काहीच म्हणाले नाही. मी रागातच तिथून उठले आणि पाय आपटतच माझ्या खोलीत निघून गेले आणि बेडवर पडून खूप रडू लागले. त्या कल्पेशसोबत माझं जोडच काय दिसणार होता? तो तर एक विधवा कामवालीचा मुलगा होता, जो की माझ्या वडिलांच्या गार्डनमध्ये माळी होता. माझे लग्न त्याच्यासोबत कसे काय होऊ शकेल? मी हे मान्य करते की लहानपणी आमच्यात खूप जवळची मैत्री होती. आम्ही एकत्र खेळत होतो, बसत होतो. पण लहानपण जाऊन आता बरेच वर्ष झाले होते. माझ्या मनात आता त्याच्याबद्दल काहीच नव्हतं, कारण तो घरातील कामवालीचा मुलगा होता आणि मी एका श्रीमंत बापाची मुलगी. मी जोरजोरात रडत होते. तेव्हाच मला जाणवले की मला कोणीतरी परत लपून छपून पाहतंय. मी एकदमच चकित होऊन उठले आणि इकडे तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मी माझ्या खोलीची खिडकी जोरातच आपटली. मी परत 3-4 तास रडत होते. एवढ्यातच खोलीत माझे आई वडील आले. वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे अश्रू पुसले आणि ते मला म्हणाले, कामिनी बेटा, तू जरी 50 वर्षांची झाली असती तरी मी या लग्नासाठी कधीच तयार झालो नसतो. मी या जगाचा कोपरा ना कोपरा शोधून तुझ्यासाठी एक चांगला नवरदेव शोधलाच असता. पण मी आता मजबूर आहे बाळा. मी त्या साधूबाबांचा शाप आपल्या माथी नाही घेऊ शकत. पुढे तुझ्या 2 बहिणी आहेत. मला नाही माहिती की या स्थळाला नकार देऊन आपल्यावर कोणते संकट येणार आहे, पण मला एवढंच माहिती आहे की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. कल्पेशची बायको होऊन तू आमच्यासोबत इथेच राहशील. 3 दिवसानंतर आम्ही तुझे लग्न कल्पेशसोबत लावून देऊ. इतके बोलून वडील तर खोलीतून बाहेर निघून गेले होते. पण माझी आई माझ्याजवळ खूप वेळ बसली होती आणि मला प्रत्येक बाजूने समजावत होती. मी नकार दिल्यावर काय काय होऊ शकते हे मला सांगत होती. 3 दिवस आमच्या घरात असेच वातावरण होते. माझ्या बहिणी माझ्याशी नजर मिळवत नव्हत्या. मी सुद्धा माझ्या खोलीमधून बाहेर निघाले नव्हते. 3 दिवसानंतर माझ्या आईने मला तशीच एक लाल रंगाची साडी आणून दिली आणि म्हणाली, तयार राहा, पंडित काका येत आहेत. माझ्यासोबत किती वाईट घडत होतं. घागरा घालण्याचे स्वप्न मनातच राहिले होते. मी माझ्या आईचा आदेश मानला आणि तयार होऊन गार्डनमध्ये गेले. माझे लग्न त्या माळी कल्पेशसोबत झाले आणि अशा प्रकारे मी माझे घर सोडून माझ्याच घराच्या नोकरांच्या क्वार्टरमध्ये राहायला आले होते. माझे मन करत होते की मी त्या पंख्याला लटकून मरून जाऊ. माझ्या जाडेपणाला मी आग लावू. ना मी अशी जाड होते, ना माझे लग्न एका नोकरासोबत होते. जाऊ दे. रूपाने मला कल्पेशच्या खोलीत बसवले आणि बाहेर निघून गेल्या. थोड्या वेळाने कल्पेश खोलीत आला होता. मी डोक्यावर घुंगट वगैरे घेणे अजिबात गरजेचे समजले नव्हते. मी त्या कल्पेशकडे रागातच पाहत होते. तो थोडा काळजीत वाटत होता. तो माझ्याजवळ बसणारच होता की मी जोरात ओरडले, खबरदार. त्या रूपाने तुझ्यासाठी माझा हात खाली जमिनीवर बसून मागितला होता, तेही रडत रडत. असे वाटते की तिला मालकांसोबत कसे बोलावे याची अक्कल आहे, पण रूपाने तुला काहीच नाही शिकवलं का? माझे बोलणे ऐकून कल्पेश थोडा हसला. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याने कपडे छान घातली होती. तो दिसायलाही खूप सुंदर मुलगा होता, पण तो आमचा तर नोकरच होता ना. तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, तू माझी मालकीण नाहीस. तुझे वडील माझे मालक आहेत. मी त्यांचा नोकर आहे. मी त्यांच्याकडून पगार घेतो, तुझ्याकडून नाही. मी त्याचे हे बोलणे ऐकून खूप चिडले होते त्याच्यावर.
मी त्याला चिडूनच म्हणाले, अरे वा, आमच्या तुकड्यांवर जगणाऱ्या माणसांचे तोंड तर खूप चालतंय. निघून जा या खोलीतून. तुला हे शोभून दिसत नाही की तू एका मालकिनीसोबत एका खोलीत राहशील. माझे असे बोलणे ऐकून कल्पेशच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्याचे डोळे खूप भरून आले आणि तो म्हणाला, तू तर पहिली अशी अजिबातही नव्हतीस. तू खूप बदलली आहेस. तो बाहेर गेल्यानंतर मी उठले आणि दरवाजा बंद केला आणि आरामात झोपण्यासाठी बेडवर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठले तेव्हा लगेचच मी माझ्या घरी गेले. वडिलांनी मला घरात पाहिल्यानंतर ते चकित झाले. मी माझ्या वडिलांना म्हणाले, बाबा, आपण त्या साधूबाबांचे ऐकले आहे. मी कल्पेशसोबत लग्न केले आहे. आता आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही. पण हो, मी आजपासून इथेच आपल्याच घरात राहणार. वडील म्हणाले, मला तुझा प्रत्येक निर्णय मान्य आहे बाळा, पण माझी आई खूप काळजीत दिसत होती. ती अजूनसुद्धा त्या साधूबाबांचे बोलणे आठवून थरथर कापत होती. असेच मला वाटले. आईने मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की इतका मोठा निर्णय घेऊ नकोस, पण मी माझे कान बंद करून ठेवले होते. मी एका नोकरासोबत त्याच्या घरात राहू शकत नव्हते. माझ्या लग्नाला 2 महिने होऊन गेले होते. या 2 महिन्यात माझ्या आईने कल्पेशसोबत त्याच्या घरी जाण्यासाठी 1000 वचने दिली असतील, पण मी कायम गप्पच बसायचे. मी दररोज माझ्या खोलीच्या खिडकीत उभी राहून कल्पेशला गार्डनमध्ये काम करताना पाहत असे. तो कधी झाडांची कटिंग करत असायचा किंवा कधी झाडांना पाणी घालत असायचा. जेव्हा मला त्याच्यावर राग काढायचा असायचा तेव्हा मी गार्डनमध्ये पाय आपटत जायचे आणि त्याला म्हणायचे, नोकर तो नोकरच राहतो ना, मग त्याचे लग्न मालकिनीसोबत का होईना. यावर कल्पेश हसायचा आणि मला म्हणायचा, कष्ट करण्यासाठी लाज कशाला हवी कामिनी. कल्पेशचा प्रत्येक बोलण्याचा अंदाज माझ्या मनाला खूप आवडायचा. तो आमचा नोकर नसायला हवा होता. तो तर एक खात्यापित्या घरचा मुलगा हवा होता. मग तर माझ्या चुलत बहिणी, सख्या बहिणी, भाऊ आणि माझ्या मैत्रिणी त्याला पाहून जळाल्याच असत्या. असेच 6 महिने निघून गेले होते. एक दिवस रूपा माझ्या वडिलांजवळ आली. तेव्हा मी किचनमध्येच होते. तेव्हा रूपा वडिलांना म्हणाली, मालिक, आम्ही हे तुमचे पैसे देऊन टाकत आहोत आणि हे घर सोडून जाणार आहोत. लग्नानंतर कल्पेशला कामिनीवर खूप प्रेम झाले आहे. माझा मुलगा कल्पेश तिच्या प्रेमात आता वेडा झाला आहे. मी आपल्या तरुण मुलाला या जगात अशा प्रकारे उदास झालेला नाही बघू शकत. त्याला खूप ताप आलेला आहे. साहेब, कामिनीला माझ्या मुलासोबत राहायचे नसेल तर कल्पेश तिला आता तलाक देऊन आणि हे घर सोडून कायमचं तिच्या आयुष्यातून दूर जाईल. हे बोलणे ऐकून मी खूप चकित झाले होते. कोणीतरी माझ्यावर एवढं प्रेम कसे करू शकते. मी तर इतकी जाडी आहे, पूर्ण अंगावर इतकी चरबी साचली आहे, मग तरी कल्पेश माझ्या प्रेमात कसा काय बुडाला. रूपा मावशींचे बोलणे माझ्या डोक्यात फिरतच होते. जेव्हा रात्र झाली तेव्हा मी माझ्या बेडवर पडले होते, पण झोप माझ्या डोळ्यांपासून खूप लांब होती. मी खूप बेचैन झाले होते. मी एकदम माझ्या बेडवरून उठले आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून नोकरांच्या क्वार्टरकडे निघाले. रूपा मावशींच्या क्वार्टरचा दरवाजा उघडा होता. मी दबक्या पावलांनी पुढे जात होते. मी फक्त तिथे खास कल्पेशला पाहण्यासाठी गेले होते. मला पाहायचे होते की रूपा मावशींनी जे सांगितलं त्याच्यात किती खरेपणा आहे. मी थोडे पुढे गेले तर माझ्या कानात कल्पेशचा आणि रूपा मावशींचा आवाज आला. मी तिथेच थांबले आणि त्यांचे ते बोलणे ऐकू लागले. कल्पेश त्याच्या आईला म्हणत होता, आई, मी तर विचार करत होतो की कष्ट करून खाण्यापिण्यात काहीच लाज नाही आहे, पण हे श्रीमंत लोक त्यांच्या नोकरांना आपल्या पायातल्या चपला समजतात ग. आई, तुम्हाला किती समजवले होतेस की एवढी मोठी स्वप्न पाहू नकोस. कामिनी तुला कधीच मिळू शकत नाही, पण मी तरी काय करू शकलो असतो आई. कामिनी ही माझे बालपणाचे प्रेम आहे. मी तिचे प्रेम भेटण्यासाठी विचार देखील करायचो, पण तूच म्हणायची कामिनीची आई हे लग्न होऊ देणार नाही. कल्पेशचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यात पडले. नंतर रूपा मावशी म्हणाली, हो बाळा, मी खरं आहे तेच म्हणाले होते. तुला माहिती आहे ना, कामिनी जेव्हा 4 महिन्यांची होती तेव्हा तिची सख्खी आई तिला सोडून देवाघरी गेली होती. नंतर मिस्टर तिला सांभाळले होते. मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करत होते. तुला आणि कामिनीला एकाच ताटात जेवू खाऊ घालायचे, तुझ्याच पाळण्यात तिला झोपवायचे. त्यानंतर मोठ्या साहेबांनी दुसरं लग्न केलं होतं. ही नवीन मालकीन गरीब आणि लालची घराण्याची होती. ती कामिनीला देखील नीट सांभाळत नव्हती. तिचे खूप हाल करत होती. मग तिला स्वतःच्या 2 मुली झाल्या. तिच्या मुली रंगरूपात ठीकठाक होत्या,
पण कामिनी मात्र अप्सरेपेक्षा काही कमी नव्हती. ह्या मालकिनीने कामिनीचे सौंदर्य नष्ट करण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाने गोड बोलून बोलून तिला जाड होण्याचे इंजेक्शन दिले. म्हणजेच तिचे लग्नसुद्धा नाही होणार आणि तिला प्रॉपर्टीतला हिस्सासुद्धा नाही मिळणार. रूपा मावशींचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझे हातपाय थरथर कापू लागले होते. मी तिथेच जमिनीवर खाली बसले. पुढे कल्पेश त्याच्या आईला म्हणाला, आई, मी झाडांच्या मागून तर कधी खिडकीतून नेहमीच कामिनीला लपून छपून पाहायचो. ती प्रत्येक वेळी रडत बसायची. मला तिचे रडणे सहन होत नव्हते, म्हणून मी साधूबाबांचे ते ढोंग रचले. मी माझ्या मित्राच्याच वडिलांना घेऊन आलो होतो इथे घरी. त्यांनीच साधूबाबाचे नाटक केले होते. आई, आपल्या या नाटकामुळे कामिनी माझी बायको तर झाली, पण ती पूर्णपणे माझी झाली नाही. अजून पण तिने मला स्वीकारलेले नाही. आता उद्या सकाळी आपण हे घर सोडून इथून कायमचे निघून जाऊ. मी कल्पेशचे आणि रूपा मावशींचे बोलणे ऐकून खूप खूप जास्त रडत होते. तिथून मी कशी तरी माझ्या घरी माझ्या खोलीत आले. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते. मी खूप वाईटरित्या रडत होते. मी माझ्या वडिलांना माझ्या खोलीतून फोन केला आणि माझ्या खोलीत यायला सांगितले. माझे वडील पळतच माझ्या खोलीमध्ये आले होते. माझा आवाज ऐकून ते खूपच काळजीत पडले होते. काय झालं म्हणून मला विचारत होते. मी त्यांच्या कुशीत जाऊन खूप जास्त रडले. नंतर मी माझ्या वडिलांना सगळे काही सत्य सांगितले. माझे वडीलसुद्धा हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाले होते. त्यांना खूप म्हणजे खूप माझ्या सावत्र आईचा राग आला होता. माझ्या वडिलांनी मला धीर दिला आणि मला समजावले की ते सगळं काही ठीक करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी आईला सांगितले की कामिनी तिच्या घरी जाणार आहे. मी आईकडे नीट पाहिले तेव्हा मला जाणवले की आई आतून दुःखी झाली आहे, पण वरून खुश दाखवत होती. वडिलांनी रूपाला आणि कल्पेशला घरी बोलवले होते. मी रूपा मावशींची आणि कल्पेशची माफी मागितली. माझे वडील आईला खूप बोलले होते. आईला कळून चुकलं होतं की यांना सगळं काही सत्य माहिती पडलं आहे. माझ्या वडिलांनी तिला हाताला धरून बाहेर काढले, तेही सगळ्यांसमोर. पण मी माझ्या वडिलांना माझी शपथ दिली आणि तिला माफ करायला लावले. कारण तिला जर घराच्या बाहेर काढले असते तर माझ्या वडिलांची पाहुण्यात इज्जत राहिली नसती. आईने माझ्या आणि वडिलांच्या पाया पडून माफी मागितली. वडील कल्पेशला म्हणाले, कल्पेश बेटा, तुला माहिती आहे की मला मुलगा नाही आहे. तू आता माझा मोठा जावई आहेस आणि जावई हा एक मुलासारखाच असतो. मी तुला विनंती करतो की तू माझा सगळा कारोबार सांभाळ, माझ्या ऑफिसला सांभाळ. कल्पेश खूप आश्चर्यचकित झाला होता आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. वडिलांनी ऑफिसचे सर्व डॉक्युमेंट्स कल्पेशच्या हातात जबरदस्तीने दिले होते. वडिलांच्या या परफेक्ट प्लॅनने आईला जोरदार चपराक बसली होती. ज्या प्रॉपर्टीसाठी आईने मला कायमचे घरी बसवण्याची योजना आखली होती, वडिलांनी तीच प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याला सोपवली होती. अशा प्रकारे आता आम्ही नव्याने संसार करू लागलो होतो. मी कल्पेशवर हळूहळू प्रेम करू लागले होते. तो तर अगदी लहानपणापासूनच माझ्यावर प्रेम करायचा. सगळ्यात अगोदर त्याने मला डॉक्टरकडे नेले. मला जे काही इंजेक्शन दिले गेले होते त्याचे नाव बाबांनी आईकडून काढून घेतले. डॉक्टरांना ते सगळे डॉक्युमेंट्स दाखवले. माझ्यावर परत एकदा उपचार करण्यात आले. हळूहळू करून 6 महिन्यांतच माझी तब्येत अगदी पहिल्यासारखी छान सुरळीत झाली. सुंदर तर मी अगोदरच होते, पण अंगावरील चरबी कमी झाल्यामुळे एखाद्या अप्सरासारखीच दिसत होते, असा कल्पेश मला म्हणतो. रूपा मावशींना मोलकरणीचे काम आता मी सोडायला लावले आहे. ती माझी आई म्हणूनच आमच्या घरात राहते. माझे बाबा आजही माझ्यावर खूप जीव ओवाळून टाकतात. माझ्या आईला तिची चूक समजली, पण आता ती काहीही करू शकत नव्हती, कारण वेळ निघून गेली होती. माझ्या बाबांनी माझ्या दोन्हीही बहिणींचे लग्न करून दिले होते, पण प्रॉपर्टीमध्ये त्यांना कुणालाच हिस्सा नव्हता. कल्पेश मात्र माझ्या बाबांचा मुलगा म्हणून या घरात राहत होता. आज सगळं काही माझं आणि कल्पेशचंच आहे. आम्ही सगळे खूप आनंदात जीवन जगत आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य दुसऱ्यांचे वाईट करायला गेलं की पुढे जाऊन आपलं वाईट हे नक्की होतं.
म्हणून एखाद्या व्यक्तीवर जळणे सोडा, तुमच्यात काय चांगला गुण आहे तो शोधा आणि तुमचं आयुष्य सुंदर आणि चांगलं घडवा. नाहीतर एखाद्यावर जळत बसून आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून घ्याल. चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.